सर्वात प्रथम महत्त्वाची सूचना, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी कोणत्याही गडकिल्ल्यांवर जाऊ नका. तिथे आपले श्रद्धास्थान आहे. या गोष्टींचा आदर राखा. नंबर 1, पवना कॅम्पिंग. लोणावळ्याच्या जवळच असलेल्या पवना धरणाच्या किनारी वसलेले पवना टेंट कॅम्पिंग. येथे आपल्याला फक्त कॅम्पिंग नाही तर बोटिंग, वॉटर स्पोर्ट, बोन फायर, बार्बीक्यू असे विविध प्रकार करण्याची संधी भेटते. पवना कॅम्पिंग पुण्यापासून 53 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 107 किलोमीटर अंतरावर आहे. गुलाबी थंडीच्या दिवसात तुम्ही धरणाकाठच्या पाण्याचा आनंद घेऊ शकता. सायंकाळी 4 वाजता एंट्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 पर्यंत सर्व ऍक्टिव्हिटीज सुरू असतात. अगदी 800 ते 1500 रुपये पर पर्सन असे इथल्या कॅम्पिंगचे रेट्स असतात. एक निवांत, सुंदर आणि रोमॅन्टिक व्हॅलेंटाईन साजरा करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. नंबर 2, दिवेआगर बीच. पुण्यापासून 160 आणि मुंबईपासून 182 किलोमीटरवर असलेला दिवेआगर बीच एक रोमॅन्टिक, शांत आणि अविस्मरणीय व्हॅलेंटाईन ठरू शकतो. कारण व्हॅलेंटाईन डे यंदा वीकडेज मध्ये आला आहे आणि त्यामुळे इथे गर्दी कमी प्रमाणात असेल. दिवेआगर जवळ सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अगदी खाण्यापिण्यापासून राहण्यापर्यंत सगळ्याची उत्तम सोय या ठिकाणी होते. तसेच दिवेआगरचा समुद्र किनारा अथांग मोठा आहे, त्यामुळे या किनाऱ्यावर कितीही गर्दी झाली तरी त्याचा कोणालाही त्रास होत नाही. तुम्ही ताम्हिणी घाट मार्गे गेलात तर कोणत्याही ट्रॅफिकचं टेन्शन तुम्हाला भासणार नाही. हो, फक्त जायच्या आधी राहायचे बुकिंग करून जावा. नंबर 3, मालवण. मालवण हे मुंबई पुण्यापासून थोडं लांब आहे, पण तिथे व्हॅलेंटाईन साजरा करायचा आनंद अविस्मरणीय असेल. मुंबई ते मालवण 470 किलोमीटर आणि पुणे ते मालवण 387 किलोमीटर. मालवणला गेल्यावर आपल्याला तारकर्ली, वायरी, देवबाग आणि मालवण अशा सागरी किनाऱ्यांचा एकाच वेळी आस्वाद घेता येतो. आपण येथे बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड, वॉटर स्कूटर सारखे स्पोर्ट्स करू शकतो. इथे आपली उत्तम मालवणी जेवणाची सोय देखील होते आणि राहण्याची सोय देखील मस्त आहे. एक बजेट व्हॅलेंटाईन तुम्हाला साजरा करायचा असल्यास मालवण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.